महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीवर नाशिकचे भारतीय सिंधू सभाचे नाशिक शहर अध्यक्ष किशन अडवाणी यांची नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक सकल सिंधी समाज नाशिक. महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीवर समाजसेवक किशन अडवाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. किशन अडवाणी हे नाशिकचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असून सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. किशन अडवाणी अनेक वर्ष नाशिक सिंधी पंचायतीचे उपाध्यक्ष होते. अडवाणी हे सध्या भारतीय सिंधू सभाचे नाशिक शहर अध्यक्ष असून सोबत भारतीय जनता पार्टीचे व्यापारी मंडळ प्रदेश उपाध्यक्ष आहेत. विविध सामाजिक कार्य करताना अडवाणी सर्वांचे हित समोर ठेवून काम करत आहेत. नुकतेच कालिदास कला मंदिर येथे भारतीय सिंधू सभा यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. किशन अडवाणी यांच्या प्रयत्नातून होलाराम कॉलनी येथे सिंधी समाजाचे हॉलचे नूतनीकरण आमदार देवयानी फरांदे यांच्या विशेष निधीतून भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. किशन अडवाणी यांच्या नियुक्तीनं सिंधी समाजात आनंदाचं वातावरण व्यक्त करण्यात येत असून अडवाणी यांना समाजाकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत. महाराष्ट्र शासन पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागातर्फे नुकतीच ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. सिंधी भाषा तसेच साहित्याच्या उन्नतीसाठी आणि उत्तेजनासाठी राज्यामध्ये सिंधी साहित्य अकादमीची स्थापना करण्यात आली असून महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीची पुनर्रचना करण्यात आली आहे. सदर अकादमीवर अधिकच्या अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णयान्वये पुनर्रचना करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीवर अधिकच्या अशासकीय सदस्यांमध्ये नाशिकचे किशन अडवाणी यांच्यासह राज्यातील इतर शहरातून रामचंद जेसवाणी, भगवानदास आहुजा, श्रीमती माला हरवाणी, राजकुमार नोताणी यांची नियुक्ती करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.